इमॅजिन करा की तुमच्याजवळ 10 लाख रुपये आहेत आणि ते गुंतवणूक करायचे आहेत. हां, मला माहीत आहे आत्ता नाही आहेत, परंतु माझा पूर्ण विश्वास आहे की कधी ना कधी तर असणार. ओके, तर मग कुठे गुंतवणूक कराल? इंडेक्स फंडमध्ये कराल, की लार्ज कॅप फंडमध्ये कराल, की मिड कॅप, की स्मॉल कॅप, की सेक्टर फंडमध्ये कराल, की थीमॅटिक फंडमध्ये कराल? चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडचे किती प्रकार आहेत व ते कोणकोणते हे आपण जाणून घेऊया. तर त्यामध्ये पहिला आहे इक्विटी फंड, त्यानंतर आहे डेट फंड, त्यानंतर हायब्रिड फंड, त्यालाच बॅलन्स फंड पण म्हटलं जाते, त्यानंतर आहे ओपन एंडेड फंड आणि त्यानंतर आहे क्लोज एंडेड फंड. तर आज आपण पाहू इक्विटी फंड. तर इक्विटी फंडमध्ये पहिला फंड आहे इंडेक्स फंड. इंडेक्स फंड म्हणजे इंडेक्स यावरूनच समजते की ते आपल्याला जसे की आपल्या देशाचे जे 2 इंडेक्स आहेत त्यामध्ये आहे सेन्सेक्स आणि निफ्टी. तर सेन्सेक्समध्ये ज्या टॉप कंपन्या आहेत त्यामधल्या 30 कंपन्या आहेत व निफ्टी 50मध्ये 50 कंपन्या आहेत. तर जर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करता तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट होईल ती जर सेन्सेक्स फंड असेल तर सेन्सेक्सच्या 30 कंपन्यामध्ये होईल आणि निफ्टी 50 असेल तर निफ्टीच्या 50 कंपन्यामध्ये होईल. तर एक्झाम्पलसाठी आपण इथे एक फंड घेतलेला आहे. जसं HDFCचा हा सेन्सेक्सचा इंडेक्स फंड आहे आणि त्याचप्रमाणे आपण निफ्टी 50चा एक्झाम्पलसाठी ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंड घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आणखीन पण फंड आहेत. तर मी झूम करतो तर तुम्ही पाहू शकता यामध्ये इंडेक्स फंडमध्ये निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड पण राहू शकते. नेक्स्ट 50 म्हणजे ज्या निफ्टी 50मध्ये ज्या 50 कंपन्या आहेत त्या व्यतिरिक्त त्या पुढच्या ज्या नेक्स्ट 50 कंपन्या असतील त्या. त्यानंतर आहे निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंड. तर ज्या मिड कॅप कंपन्याच आहेत जसं आपण आता पुढे पाहणारच आहोत, तर मिड कॅप कंपन्यांच्या 150 कंपन्यांचा जो इंडेक्स आहे तर त्याला म्हटलं जाते निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंड. त्यानंतर आहे स्मॉल कॅप इंडेक्स फंड. तर हा पण 250 कंपन्यांचा इंडेक्स असतो. तर हे झालं आहे इंडेक्स फंड. त्यानंतर बघूया आपण लार्ज कॅप फंड. तर लार्ज कॅप फंड समजण्यासाठी आपल्याला आधी तर मार्केट कॅपिटलायझेशन समजायला पाहिजेत, तेव्हाच आपण लार्ज कॅप फंड किंवा मिड कॅप फंड किंवा स्मॉल कॅप फंड समजू शकू. तर त्यासाठी आपण एक वेगळी स्क्रीन बघू, त्यावरती आपल्याला समजून येईल. तर मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? जसे की लार्ज कॅप कंपनीज, त्यानंतर मिड कॅप कंपनीज, त्यानंतर स्मॉल कॅप कंपनीज. तर यांना कसं डिफाईन केलेलं आहे तर ते आपण पाहूया. तर बघा, स्मॉल कॅप कंपन्या त्याच ज्यांची मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्यांची जी मार्केटमध्ये जी आज व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवर डिसाईड केलं जाते की ही कंपनी कुठल्या कॅपमध्ये फॉल करते. ओके, तर ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 करोडपेक्षा कमी आहे अशा कंपन्यांना स्मॉल कॅप कंपन्याच म्हटल्या जातात. या स्मॉल कंपन्या रिस्की असतात, नवीन स्टार्टअप झालेले असतात आणि तुम्ही ऐकलं असेलच की स्टार्टअप्स जे आहेत ते पहिल्या 10 वर्षामध्ये 90% स्टार्टअप्स जे आहेत ते फेल होत असतात. त्याचप्रमाणे ज्या मिडकॅप कंपन्या आहेत त्यांची जी व्हॅल्युएशन आहे म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे ते 5,000 करोड ते पुढे 20,000 करोडच्या मध्ये, तर त्यांना मिड कॅप कंपन्याच म्हटले जाते. या कंपन्या कंपॅरेटिव्हली स्मॉल कॅप कंपन्यापेक्षा कमी रिस्की असतात. या कंपन्या ग्रोविंग स्टेजमध्ये असतात. त्याचप्रमाणे लार्ज कॅप कंपन्या, तर लार्ज कॅप कंपन्यांचे जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते 20,000 करोडपेक्षा जास्त असेल त्यांना लार्ज कॅप कंपन्याच म्हटले जाते. या कंपन्या स्टेबल आणि स्लो ग्रोविंग असतात. या स्टेबल असल्यामुळे कमी रिस्की असतात. त्यांच्याजवळ कॅश रिझर्व्ह केलेली असल्यामुळे ते इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम जरी आला तरीही या लार्ज कॅप कंपन्या चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करतात. तर लार्ज कॅप कंपन्या कुठल्या हे समजण्यासाठी जे स्टॉक मार्केटमधले जेवढ्या पण कंपन्या लिस्टेड आहेत त्यापैकी ज्या स्टार्टिंगच्या ज्या 100 कंपन्या आहेत म्हणजे 100 स्टॉक्स आहेत तर ते
लार्ज कॅप कंपन्या आहेत. त्यानंतर मिड कॅप कंपन्या ज्या असतात त्या सुरुवातीच्या 100 सोडल्या तर त्यानंतरच्या 101 पासून तर 250 पर्यंतच्या जेवढ्या पण कंपन्या असतील त्या मिड कॅप कंपन्या आहेत. आणि त्याचप्रमाणे 251 ते पुढे जे पण कंपन्या असतील तर त्या आहेत स्मॉल कॅप कंपन्याच. तर हे झालं आहे मार्केट कॅपिटलायझेशन. त्यानंतर आहे सेक्टर फंड. तर सेक्टर फंड जे आहे पर्टिक्युलर एका इंडस्ट्री किंवा सेक्टरला डिफाईन करते. तर त्यासाठी पाहायला गेलं तर आपण एक्झाम्पलसाठी घेऊ जसं की टेक्सटाईल सेक्टर. तर टेक्सटाईल सेक्टर म्हणजे काय? तर टेक्सटाईल सेक्टर म्हणजे ज्या फॅब्रिक बनवणाऱ्या ज्या पण कंपन्या असतील, तर त्या कुठल्याही असतील, तर त्या कंपन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर करत असेल, तर त्याला सेक्टर फंड म्हटलं जाते. तर सेक्टर फंड जे आहे पर्टिक्युलर कुठल्यातरी एका सेक्टरमध्येच इन्व्हेस्टमेंट करते. फार्मा जर का सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करते, तर ती पूर्ण फार्माच्या ज्या पण कंपन्या असतील त्यामध्येच इन्व्हेस्टमेंट आहे. त्याचप्रमाणे एफ-एम-सी-जी. तर तुमची जी पण इन्व्हेस्टमेंट असेल ती पूर्ण एफ-एम-सी-जी सेक्टरमध्येच राहील. तर याला म्हटलं जाते सेक्टर फंड. त्यानंतर आहे डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड. तर डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडमध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाय केलं जाते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जी डिवाईड केली जाते. तुमची जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती लार्ज कॅपमध्ये असू शकते, मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये म्हणजे या तिघांमध्ये पण असणार आणि या सेक्टर फंडमध्ये पण असणार. तर या सगळ्यांचं कॉम्बिनेशन ज्यामध्ये असते त्याला म्हटलं जाते डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड. त्यानंतर आहे डिव्हिडंड यील्ड फंड. तर काही कंपन्याच असतात त्या डिव्हिडंड्स देत असतात. डिव्हिडंड्स म्हणजे काय? तर जे कंपनीला जो प्रॉफिट्स होत असतो, त्या प्रॉफिटमधला काही हिस्सा ते इन्व्हेस्टर्समध्ये शेअर करत असतात. तर जो डिव्हिडंड देणे ते कंपल्सरी नसते, परंतु बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात. ते डिसाईड करतात, की जे शेअर होल्डर आहेत त्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांना पण काही प्रॉफिट होऊ द्या म्हणून ते देत असतात. तर काही कंपन्या असतात, की त्या प्रत्येक वर्षी डिव्हिडंड देत असतात. तर जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तशा प्रकारच्या कंपन्यामध्ये राहील. तर त्यामुळे त्यांना डिव्हिडंड यील्ड स्कीम म्हटलं जाते. ओके. त्यानंतर आहे ई-एल-एस-एस. तर जसं की आपण टॅक्स सेव्ह करायसाठी एल-आय-सी त्याच्यानंतर एफ-डी यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. बरोबर. तर ई-एल-एस-एसमध्ये टॅक्स सेव्हर फंड आहे हा. तर तुमचा टॅक्स सेव्ह होत असतो आणि यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 3 वर्षासाठी लॉक होत जाते. म्हणजे जर का तुम्ही समजा लमसममध्ये जर का इन्व्हेस्टमेंट केली, तर आज केली तर ती 3 वर्षासाठी लॉक झाली. परंतु त्याचप्रमाणे जर का तुम्ही एस-आय-पीच्या फॉर्ममध्ये जर का ई-एल-एस-एसमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तर ती प्रत्येक महिन्यामध्ये त्या टाईम ड्युरेशननुसार ती लॉक होत जाईल त्यामध्ये. म्हणजे 3 वर्षासाठी ती लॉक होत जाईल. पुढे ती 3 वर्षानंतर तशीच ती रिलीज होत जाईल. म्हणजे प्रत्येक सिपच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट समजा जानेवारीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, तर ती 3 वर्षानंतर जानेवारीमध्ये तुम्ही ती विथड्रॉल करू शकता. त्याचप्रमाणे जी फरवरीमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल, ती 3 वर्षानंतरच्या फरवरीमध्येच तुम्ही विथड्रॉल करू शकता. ओके. यामध्ये कंपॅरेटिव्हली एफ-डी, आर-डी पॉलिसीजपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात. कारण हे इक्विटीला लिंक असते. यामध्ये जो टॅक्स सेव्ह होतो तो टॅक्स सेव्हिंग अंडर सेक्शन 80 च्या अगेन्स्ट ₹1.5 लाख पर इयर एवढा होतो. तर हे झालं ई-एल-एस-एस फंड. त्यानंतर आहे थीमॅटिक फंड. तर थीमॅटिक फंड म्हणजे काय? तर बेसिकली तुम्ही समजून घ्या. जसे की आपण समजून घेऊ एक घर बांधायचं आहे, बरोबर? जसे की हाउसिंग कन्स्ट्रक्शन थीम. तर एक घर बांधायचं आहे, तर घर बांधायसाठी आपल्याला काय-काय त्यामध्ये काय म्हणतात त्याला रॉ मटेरियल लागेल. जसं सिमेंट लागेल, लोहा लागेल, त्याच्यानंतर पेंट लागेल, प्लंबिंगचं सामान लागेल. तर पर्टिक्युलर एक ही थीम आहे. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्या पण वस्तू असणार आहेत, तर त्या जिथे यूज होईल, तर त्याला एक थीम म्हटलं जाते. तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट जिथे होईल, त्याला थीमॅटिक फंड म्हटलं जाते. ओके. तर तुम्हाला जास्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून आज आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट टॉपिक आहे डेट फंड. तो पुढल्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाहीतर नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर नोटिफिकेशन येणार नाही. आणि माय फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. जेणेकरून त्यांनाही याबद्दल क्लॅरिटी येऊ द्या.
चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.